या आठवड्यात घरात नॉमिनेशन झाली, पण नॉमिनेशन झाल्यानंतर वोटिंग लाईन ज्या आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की नक्की वोटिंग लाईन का बंद ठेवण्यात आल्या, नक्की यामागचं कारण काय असावं. चला ही गोष्ट डिकोड करण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेव्हन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अशाच एक्सक्लुझिव्ह बातम्यांसाठी प्लीज सेव्हन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंटसुद्धा करा. काल बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन झाली आणि या नॉमिनेशनमध्ये 4 लोक घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाली. अंकिता, वर्षाताई, अभिजित आणि निक्की. आणि नॉमिनेशन झाल्यानंतर ज्यावेळेस एपिसोड संपला त्यावेळेस एक नोट लिहून आली आणि त्यामध्ये असं लिहिण्यात आलं होतं की या आठवड्यात वोटिंग लाईन बंद राहतील. जी लोक नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत ती चारीच्या चारी लोक खूप जास्त स्ट्रॉंग आहेत. वर्षाताईंचे एक आदा आहे वेगळीच, अभिजित आणि निक्कीचा एक वेगळाच गेम आहे आणि अंकिताचा एक वेगळाच गेम आहे. त्यामुळे बिग बॉसचे मेकर जे आहेत ते या चारीपैकी एकालाही घरातून गमवू शकत नाही. जर का या 4 मधील जर का एखादा कंटेस्टंट घराच्या बाहेर गेला तर त्याचा परिणाम घरात जे ग्रुप बनणार आहेत त्याच्यावरती होऊ शकतो. म्हणून कदाचित बिग बॉसने जे आहे ते वोटिंग लाईन बंद ठेवल्या असाव्यात किंवा मेकरचे जे रूल असतात त्या रूलमध्ये दरवर्षी असा एखादा आठवडा येतो, त्या आठवड्यामध्ये जे आहे त्या वोटिंग लाईन बंद राहत असतात. ही पहिलीच वेळ नाही आहे की बिग बॉसच्या घरात वोटिंग लाईन बंद राहिलेले आहेत. याआधी बरेच वेळा आपण पाहिलेलं आहे की वोटिंग लाईन बंद राहिलेली असते. त्यामुळे मित्रांनो, कधी वोटिंग लाईन बंद करायची हा पूर्णपणे मेकरचा अधिकार आहे आणि त्यांनी तो अधिकार केलेला आहे. साधारणतः जर का वोटिंग लाईन बंद आहे तर बिग बॉसच्या घरात नवीन ट्विस्ट येणार का, या आठवड्यात इलेक्शन होणार नाही, अशा बऱ्याच चर्चांना उधाण आलेलं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला भाऊच्या धक्क्यावर मिळणार आहे. पण सद्यस्थितीत तर हे वाटते की जर का वोटिंग लाईन बंद आहेत म्हणल्यावरती या आठवड्यात इलेक्शन होणार नाही. तुमचं काय म्हणणं आहे? बिग बॉसच्या मेकर्सनी का वोटिंग लाईन बंद ठेवली असतील? मला तर असं वाटतं त्यांच्या नियमानुसार आहे ते दरवर्षी वोटिंग लाईन बंद ठेवतात म्हणून यावर्षी बंद ठेवले आहेत. तुमचं काय म्हणणं आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.